ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरया आले दीन जना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. अखंडित नामा त्याची वास पाहे, निशिदिनी ध्याये सत्संगती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृन्नकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकारो प्रथमानमानं, पाण्डुरङ्गाकारो वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिने, माथा शेंदूर पाझरे वरी वरी दुर्वांकुराचे तुरे. माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोणी चिंता हरे, श्री गोसावी सुत कविरे या मोरयाला स्वरे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि. राधा साध्यं साधनं यस्य राधा, मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा, सर्वं राधा जीवनो यस्य राधा. राधा राधा वाचकं तस्य शेषं, जब तक श्री राधा रानी दर्शन न दोगे, मैं
मैं कैसे तुम्हारा भजन छोड़ दूंगा। श्री राधा श्री राधा श्री राधा श्री राधा। सर्वांनी 2 मिनिटं भजन करायचंय. हाताने टाळी वाजवायची, मुखाने भजन म्हणायचं. आवाजाची क्वालिटी अशीच राहू द्या. श्री राधा श्री राधा श्री राधा श्री राधा टाळी वाजवायची. Shri Radha
जगी अवतरले उद्धरया आले दिनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती इको कमी करा गाताना वाढवत चला परमात्म स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतृवृंद मायबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून एकदम सुका नका करू थोडं राहू द्या जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कनक दाते साधकांचे मायबाप योगी यांची माऊली ज्ञानी यांचे शिरोमणी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेव महाराज ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई भक्त जन हृदय सम्राज्ञी जनाबाई आदी करून सकल संतांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या आपल्या अद्वितीय उत्सवातील द्वितीय हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते विठ्ठल कीर्तन सेवे करता आपणा सर्वांसमोर गायण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ प्रेममूर्ती विठोबाचा प्राणसखा असणारे विठोबाचे प्रेम भंडारी असणारे भगवान श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा संतांचं अवतरण या पृथ्वीवरती कोणत्या निमित्ताने होतं त्या निमित्ताचा परिचय करून देणारा अभंग सदर सेवे करता सादर केलाय विठ्ठल कीर्तन सेवेला आरंभ करण्या अगोदर परिचय देणं क्रमप्राप्त आहे आणि याच नियमाला अनुसरून गेल्या 27 वर्षापासून आपल्या या आंबिस्ते गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम उत्सव आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा या निमित्ताने आजची ही उत्सवातील द्वितीय दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा आदरणीय परमार्थ परमस्नी आपल्याच गावातील वसंत दादा यांच्या संपर्कातून ही सेवा आमच्यापर्यंत आली आणि या ठिकाणी आजची ही सेवा करण्याचा योग भाग्य माझ्यासारख्या लेकीकडे आले विठ्ठल या कीर्तन सेवेचं सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे ते आदरणीय काबरा कास्टिंग कंपनी आंबिस्ते यांच्या सौजन्याने ही कीर्तन रूपी सेवा आजची या ठिकाणी आहे या कंपनीचे मनापासून आभार त्याचप्रमाणे या ठिकाणी गणपतीच्या मंदिरासमोर हा उत्सव आपण दरवर्षी या ठिकाणी करता ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या आशीर्वादाने हा उत्सव सुरू झाला ते आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गोविंद बाबा त्याचप्रमाणे वैकुंठवासी बालाजी बाबा यांच्या आशीर्वादाने आपण हा उत्सव चालू केला आणि पाहता पाहता या उत्सवाचं रौप्य महोत्सवी पूर्ण होऊन 2 वर्ष आपण या ठिकाणी पुढे आलेलो आहोत खऱ्या अर्थाने आपल्या गावातील उत्सवाप्रती असलेली श्रद्धा उत्सवाप्रती असलेली उत्सुकता आपल्या चेहऱ्यावर मला दिसून येते या कीर्तन सेवेकरता उपस्थित असलेले सर्व गायनाचार्य महाराज मंडळी खरं तर आज वादक 3 आहेत बरोबर की नाही आणि वाजवणारी मंडळी आज गायला उभी राहिलेली आहे एकदा जोरदार टाळी या सगळ्या मंडळी करता वाजवा तुम्ही कंजूसी करत जाऊ नका टाळी वाजवण्यामध्ये जेवण केलं सगळ्यांनी जेवले का हो म्हणा नाही तर नाही म्हणा का उद्या बोलायचं ठरवलंय आजच बोलून घ्या जेवले सगळे म्हणजे 100% झोपणार झोप लागण्याची शक्यता असेल पण थोडं माझ्याशी बोलत जा मला प्रतिसाद देत जा होकारार्थी नकारार्थी मान हलवत जा गायनाचार्य महाराज या ठिकाणी आहेत काय नाव संतोष महाराज शिंदे आणि त्याचप्रमाणे रजनीकांत महाराज त्याचप्रमाणे आमचे मनीष महाराज बहुतेक ते वाजवण्याच्याच हिशोबाने जीन्सवर आले होते परंतु नंतर विचार केला की आज आपण गायनाची बाजू सांभाळून घेऊ मला आनंद वाटला एका कलाकाराने फक्त एकाच कलेवर अवलंबून राहू नये तर वाजवता वाजवता त्याने गाणंही शिकलं पाहिजे गाता गाता त्याने हळूहळू कीर्तनही शिकलं पाहिजे
बरोबर का नाही? हो म्हणतात, म्हणजे आमचा पत्ता. पण चांगली गोष्ट आहे. गायन वादन त्याचप्रमाणे मृदुंगाची साथ ज्यांची मिळते, सागर महाराज, गोड अशी त्यांची साथ या ठिकाणी मिळते. विनेकरी ताई सुद्धा छान साथ देत आहे. तुम्हाला काही टेन्शन आहे का? नाही ना? साडी अगदी छान दिसते तुमची, मॅचिंग झाली एकदम मस्त. एकदा जोरदार टाळी विनेकरी ताईसाठी. त्या माझ्या पाठीमागे तिघी जणी उभ्या आहेत. असं वाटतंय मला, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे तिघी जणी गोड अशी साथ करतायत. यांचे मनापासून आभार. साऊंड सिस्टम दादा आपले उत्कृष्ट लागलेले आहे. आणि त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आपल्या कायम स्मरणात राहावा. कधी आठवण आली तर युट्यूबला आपण या चॅनलचं नाव टाईप, हा कार्यक्रम पाहता यावा याच्याकरता हा कार्यक्रम शूटिंग करणार आहे. लाईव्ह नाही ना? हा, परमार्थिक गुरु, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. परमार्थिक गुरु या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा बरं का. विठ्ठल चांगल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. काय होत नाही एक बटन दाबल्याने. चांगल्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्यांचे सबस्क्रायबर वाढतील, त्यांना त्या ठिकाणी थोडीफार मदत होईल. आपल्या माध्यमातून आपण आपल्या माणसाला पुढे नेलं पाहिजे. किंवा आपल्या माणसाला पुढे नेण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टींचं अनुसरण, चांगल्या गोष्टींना फॉलो केलं पाहिजे. आज समाज आणि आज तरुणाई भरकटलेल्या मार्गाने का जाते, का भरकटली, चुकीच्या मार्गाने का जाते, त्याचं कारण आहे चुकीच्या लोकांना ते फॉलो करतायत. तुम्ही जर युट्यूबला गौतम ऋषी असं नाव टाकलं तर गौतम ऋषींच्या किती व्हिडिओ होतील मला माहिती नाही. म्हणून आपलं फॉलोही करत, आपलं सबस्क्राईब हे चांगल्या गोष्टींना असलं पाहिजे, चांगल्या चॅनलला असलं पाहिजे, की जेणेकरून आपलाही उद्धार होईल आणि आपल्या गुरुचाही उद्धार होईल. विठ्ठल आजचा द्वितीय दिवस आणि उत्सव म्हटलं की आनंद. मंदिराच्या समोर उत्सव असणं ही मंदिराची शोभा आहे. आपण ज्या भारत भूमीमध्ये जन्माला आलो, ही भारत भूमी अतिशय पवित्र भूमी आहे. ही भूमी देवांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. भारत ही सामान्य भूमि नहीं महाराज. हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में, हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में, लेकिन मेरे भारत जैसा देश पूरे विश्व में नहीं है. क्योंकि भारत सिर्फ देश नहीं है, भारत सिर्फ देश नहीं है, भारत माता कहलाता है. म्हणून आम्ही आवाज देतो, भारत माता की जय. भारत माता म्हणतो, भारताला माता म्हणतो. इंग्लंड माता म्हणतो का? इंग्लंड मम्मी, अमेरिका मावशी, जपान काकी, आफ्रिका आत्या असं म्हणतो का? नाही. भारतालाच फक्त माता त्या ठिकाणी म्हटलं जातं. ही माता का आहे? कारण ही भारत भूमी आई सारखी आहे महाराज. ही धरती आई सारखी आहे. ये पवित्र अशा प्रकारची भूमि आहे. हम उस भारत से आते हैं जहाँ बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे, एक उंगली पे गोवर्धन उठा लिया करते थे. हम उस भारत से आते हैं जहाँ बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे, एक उंगली पे गोवर्धन उठा लिया करते थे. हम उस भारत से आते हैं जो भारत दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाता है, संगीन बनाता है. मेरे भारत ने दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीन बनाई, लेकिन जिंदगी की सांस टूटने लगी तो कोरोना की वैक्सीन भी भारत वालों ने बनाई, भारत वालों ने बनाई. कोरोनाची वैक्सीन कोणी बनवली? भारताने बनवली. मेरा भारत कर्मण्यवादी कारस्ते गाता है. म्हणून ही पवित्र भूमी आहे महाराज. या भूमीमध्ये देवांनी अवतार घेतले. 1 2 3 देवाचे अवतार झाले नाही महाराज. 1 2 3 अवतार देवाचे झाले का? नाही 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 महाराज. या भूमीमध्ये देवाचे किती अवतार झाले याचं वर्णन करत असताना माझ्या साधू संतांनी वर्णन केले. अनंत अवतार किसी भक्त कारणे,
म्हणून ये मिट्टी बड़ी पुनीत है, ये मिट्टी बड़ी पावन है। हिंदी समझती है ना आपको? ओ मौसी समझती है क्या? नहीं, मेरे को भी ज्यादा नहीं आती, जुरुक जुरुक की आती है। ये मिट्टी बड़ी पुनीत है, ये मिट्टी बड़ी पावन है, क्योंकि ये मिट्टी राम ने चाटी है और कृष्ण ने खाई है। ही माती रामाने चाटली आहे, ही माती कृष्णाने खाल्ली आहे। कृष्णाने माती खाल्ली, कशी खाल्ली? कशी खाल्ली? हाताने, बोला ना, हाताने खाल्ली। असा घेतला मातीचा गोळा आणि खाल्ला। एकाने सांगितलं माती का खाल्ली? कारण मातीमध्ये कॅल्शियम असतं। लोक म्हणतात तंबाखू का खायची? कारण चुन्यामध्ये लावा चुना लोकांना तुम्ही। माती कृष्णाने खाल्ली, ही माती माती खाल्ली आणि आईला काय म्हणतो? आई ग आई नाही खाली माती, आई ग आई नाही खाली माती, आई ग बोला। अब तुम्ही नका खाऊ पण बोला तरी खरी। नाही खाल्ली म्या माती, तो बळीराम दादा खोटं बोलतो। ही पवित्र माती आहे महाराज, देवाने खावी इतकी ही माती पवित्र आहे। या भूमीमध्ये अनंत अवतार देवाचे झाले, अनंत अवतार देवाचे झाले, अनंत रूप अनंत स्वरूपाने देव या भूमीमध्ये नटला वसला। त्याने अनंत अशा प्रकारच्या लीला केल्या। अनंत रूपे अनंत वेशे देखिले व्याद्यासी, बापर कुमादेवर गुण बाळले कैसे। संत म्हणतात विटेवर उभा असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे ना, तो एक दोन अवतारांचा धनी नाही, तो एक दोन अवतारांचा राशी नाही, तर अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी। अनंत अवतारांच्या राशी असणारा तो पांडुरंग परमात्मा, तो धनी विटेवर त्या ठिकाणी उभा आहे। मग एवढे देवाचे अवतार झाले म्हणून शास्त्र सांगतं सकाळी उठल्या उठल्या आम्ही काय केलं पाहिजे? सकाळी उठल्या उठल्या आम्ही या भूमीचं दर्शन घेतलं पाहिजे, पण त्याच्याकरता आम्ही सकाळी उठलं पाहिजे। सकाळी म्हणजे कमीत कमी 10 वाजता। किती वाजता? 10 वाजता का? पहाटे उठलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे। 5:30 जुन्या माय मावल्या लवकर उठायच्या, उठायच्या का नाही? जुन्या मावशा किती? लुगड्यावाल्या हात वर करा बरं। एकच आहे, बाकीच्या भासल्या का काय आहेत ना? या ज्या लुगड्यावाल्या आहेत ना त्यांना एकदा बघून घ्या। हे लुगड्याचा लास्ट स्टॉक आहे, याच्या पुढे लुगडं दिसणार नाही। आणि लुगड्याची माया होती, लुगड्याचे प्रेम होतं, ते आता राहिलेलं नाही। बरोबर का नाही दादा? लुगड्यावाल्या माय माऊलीची जी टोपली असायची ना भाकरीची, ती कधीच रिकामी नसायची। नेहमी त्या टोपलीमध्ये 2 भाकरी वाढीव असायच्या, कधीच टोपली खाली नसायची तिची। हो, पण आताची ताई पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांना फोन करून विचारते तुम्ही किती खाणार अगोदरच। बरं पूर्वी तरी महाराज माय मावल्या घरी बनवायच्या, छान अशा प्रकारे बनवायचे। एखाद दिवशी कंटाळा आला तर पतिराज हॉटेलमधून विकत आणायचे। हॉटेलमध्ये ऑर्डर द्यायला गेल्यानंतर अर्ध्या तासाने ती ऑर्डर भेटायची। पण आजकाल काळ इतका बदललाय, त्रास इतका कमी झालाय माझ्या तायांचा की कधीही ऑर्डर करा, ऑर्डर घरपोच येते। ते झोमॅटो का टोमॅटो रात्रभर फिरत असतं, रात्रभर येते। पिझ्झा बर्गर नूडल ते येत असतं, कसं काय येतं काय माहिती, पण मोबाईलवरून केलं का लगेच त्या ठिकाणी येतं। पण त्याच्याकरता बघा तुम्ही, माझ्या माई मावल्या सकाळी लवकर उठायच्या, लवकर उठून सडा संवर्जन करायच्या, उंबरठा पूजन करायच्या, तुळशीला जल अर्पण करायच्या, हळदी कुंकू करायच्या, प्रदक्षिणा करायच्या, सूर्याला अर्घ्य द्यायच्या, सूर्याला नमस्कार करायच्या। आता सूर्य अगोदर उठतो आणि तो वाट बघतो हे भूत कधी उठतील, आणि मग हळूहळू हळूहळू आमची सकाळ होते महाराज। कारण रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आम्ही ऑनलाईन असतो।
रात्री पहाटेपर्यंत 3 वाजेपर्यंत जागणं सोपं आहे, लक्षात घ्या. पहाटे 3 वाजेपर्यंत जागणं सोपं आहे, पण पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्ताला उठणं अवघड आहे. आणि ज्याला ब्रह्ममुहूर्ताला उठणं जमतं ना त्याला योगी म्हणतात. त्याला काय म्हणतात? योगी म्हणतात. जो रात्रभर ऑनलाईन राहतो त्याला भोगी म्हणतात. जो रात्रंदिवस देवाचं भजन करतो त्याला जोगी म्हणतात. आणि जो याच्यापैकी काही करत नाही, नुसत्या झोपा काढतो, तो एक ना एक दिवस रोगी झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला सकाळी लवकर उठावं शास्त्र म्हणतं. आणि अगोदर काय करावं? या भूमीला नमस्कार करावा, हात जोडावे, कराग्रे वसते लक्ष्मी श्लोक म्हणावा. समुद्र वसने देवी पर्वतस्थल मंडली विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शम क्षमास्वमे. या पवित्र भूमीवर पाय ठेवताना सुद्धा तिची क्षमा मागावी, कारण ही देवांची भूमी आहे. मग ही देवांची भूमी आहे म्हणूनच ही भूमी पवित्र नाही, तर ही भूमी पवित्र असण्याचं दुसरं महत्वाचं कारण आहे. कोणतं महत्वाचं कारण? जेथे हरीचे दास ही भूमी फक्त देवांमुळे पवित्र नाही, तर या भूमीचं पवित्र होण्याचं द्वितीय कारण जेथे हरीचे दास जन्म घेते. जिथे हरीच्या दासांचा जन्म झाला, हरीच्या दासांचा जन्म या भूमीमध्ये झाला. तसं पाहिलं तर संपूर्ण भारतामध्ये अनेक हरीचे दास भक्त म्हणजे साधू संत जन्माला आले. पूर्वीही होते, आताही आहे आणि पुढेही होणार आहे. आताही आहेत ना, कोण म्हणत नाही. आजकाल प्रत्येक माणसाला वेळ लागलंय वृंदावनला जायचं. प्रत्येक मनुष्य म्हणतो मला वृंदावनला जायचंय, मला वृंदावनला जायचंय. आणि वृंदावनला जाऊन कुणाला भेटायचंय? बोला पटकन. प्रेमानंद महाराजांना. माहिती आहे? प्रेमानंद महाराज, त्यांना मला भेटायचंय. प्रत्येक जण म्हणतो मला प्रेमानंद महाराजांना भेटायचंय, प्रेमानंद महाराजांना भेटायचंय. प्रेमानंद महाराजांसारखे संत या कलियुगात आहेत महाराज. आपण पाहतोय प्रत्यक्ष, आपलं भाग्य आहे की त्यांच्यासारखे संत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जरूर आपण वृंदावनला जावं, त्या संतांचं आपण दर्शन घ्यावं महाराज. खरोखर आपलं भाग्य आहे की प्रेमानंद महाराजांसारखे संत आज वृंदावनामध्ये आहेत. प्रत्येक जण म्हणतो मला वृंदावनला जायचंय. आज युवकांना परमार्थाकडे ओढणारे संत म्हणजे प्रेमानंद महाराज आहे. जे युवक, जे तरुण, कधी परमार्थ त्यांना माहिती नव्हता, वृंदावन मथुरा काय आहे त्यांना माहिती नव्हतं, आज ते तरुण राधा नाम संकीर्तनाने वेडे झाले. त्याचं कारण म्हणजे प्रेमानंद महाराज आहेत. त्या प्रेमानंद महाराजांचं जर आपण जीवन पाहिलं तर त्यांना डॉक्टर सांगतात दोन्ही किडण्या नाहीयेत. त्यांना किडण्या नाहीयेत दोन्ही, असं डॉक्टर म्हणतात. पण ते म्हणतात डॉक्टर जरी म्हणत असले मला किडण्या नाहीयेत तरी मला किडण्या आहेत ना. मला नुसत्या किडण्या नाही तर त्यांचे नाव सुद्धा आहेत. 2-2 किडण्या आहेत मला. माझ्या एका किडनीचं नाव आहे श्रीकृष्ण आणि माझ्या दुसऱ्या किडनीचं नाव आहे श्री राधा. महाराज असे संत आहेत या पृथ्वी तलात आजही आहेत. आपल्याला ओळखता आले पाहिजे, आपल्याला तशी दृष्टी पाहिजे. दृष्टी असेल तसे संत आपल्याला दिसत असतात. या आधी होऊन गेले. किती झाले? दासी पुत्र कण्या विदुराचे भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शिलेवी, सजन कसा या विपुलागे मांस, पाया सावत्यासा कुरुपू लागे,
पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठात तुका म्हणे मात धन्य त्याची. एका भक्तासाठी 28 युगांपासून देव कुठे उभा आहे? विटेवर. कोणत्या तीरावर? चंद्रभागेच्या तीरी. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. बोला चंद्रभागेच्या तीरावर तो उभा आहे महाराज. कोण? पांडुरंग परमात्मा. पाहिलाय सगळ्यांनी? पाहिलाय का? कसा आहे तो? काळा आहे का गोरा आहे का सावळा? सावळा? तुम्ही नीट बघितलं नाही. खरं खरं सांगा कसा आहे तो? खोटं बोलायचं नाही. खरं खरं सांगा कसा आहे तो? अहो काळा आहे, काळा. साधा सुद्धा काळा नाही, डांबरापेक्षा सुद्धा जास्त काळा आहे. आणि त्याची जर वारी केली ना, त्याची वारी जर केली ना, वारी म्हणजे बसने रिक्षाने कारने नाही, वारी खरा वारकरी तो जो 2 प्रकारे वारी करतो. कुठले 2 प्रकार? एकतर चालत चालत करा किंवा पायी पायी करा. पायी पायी वारी केली पाहिजे. ज्यांना ज्यांना सुना आल्यात, किती जणींना आल्यात हात वर करा बरं. सुना किती जणींना आल्या? सुन रहे हो ना? सुना किती जणींना आल्या? नाही आल्या का? लग्नच होत नाही का? ज्यांना ज्यांना सुना आल्यात ना त्यांनी बसने रिक्षाने कारने अजिबात वारी करायची नाही. कशी करायची मावशी? पायी पायी करायची. आणि तुम्ही एकदा का पायी पायी वारी करण्याकरता बॅग भरली ना की सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल? सुनबाईला. तिच्या कपाटातल्या 2 नवीन साड्या आणून देईल तुम्हाला आणि म्हणेल आत्याबाई सासूबाई या साड्या तुम्हाला घ्या, पण पहिले तुम्ही वारीला. किती पटकन बोलल्या ग. पहिले तुम्ही वारीला. आणि तुम्ही वारीला गेला ना की जाताना कधीही तुमच्या पाया लवकर न पडणारी तुमची सुनबाई तुमच्या पाया पडेल. नुसती पाया पडणार नाही, तुमच्या बरोबर एक फोटो काढेल, एक सेल्फी काढेल आणि सेल्फी स्टेटसला ठेवेल आणि खाली टाकेल फीलिंग व्हेरी हॅपी. नो कटकट इन 20 दिवस. सासूबाई गोइंग टू पंढरीची वारी, जगात भारी माझ्या पांडुरंगाची भारी. विठ्ठल केलं पाहिजे वारीला. भक्तांनी सुरू केलेली ही वारी, महाराज ज्ञानोदेवांनी सुरू केलेली ही वारी ही साधू संतांची भूमी आहे. या भारतामध्ये साधू संत झाले, पण त्यातले त्यात महाराष्ट्रामध्ये जितके साधू संत झाले ना तितके भारतात नाही झाले महाराज. या महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत झाले, म्हणून ही संत भूमी आहे. माझे गुरुवर भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील सांगतात की तुम्ही उत्तराखंडला जर गेला ना तर उत्तराखंडला प्रवेश करत असताना त्या राज्य सरकारने तिथल्या बॅनर लावलेला आहे, बोर्ड लावलेला आहे की उत्तराखंड ये देवभूमी है. कारण ती देवाची भूमी. उत्तराखंड ये देवभूमी है और देवभूमी में आपका स्वागत है. मला असं वाटतं आपली ही महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा बॅनर लागायला पाहिजे की महाराष्ट्र ही संत भूमी आहे आणि संत भूमीमध्ये आपलं स्वागत आहे. विठ्ठला. पण आपले वारकरी सगळे झोपलेले, आपले भक्त संतांचे भक्त लवकर कुठे त्यांना ही गोष्ट लक्षात येते. पण आपण काहीतरी या गोष्टी करता केलं पाहिजे. जर ही संतांची भूमी आहे, या जगामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जितके संत झाले तितके भारतात नाही झाले आणि भारतात जितके झाले तितके जगात नाही झाले. मग या भारतामध्ये मोठी संत मांदियाळी आहे आणि या संत मांदियाळीमध्ये जर आपण विचार केला तर जसं भारताचं मंत्रिमंडळ आहे तसं संतांचं सुद्धा मंत्रिमंडळ आहे. मग या संतांच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री कोण आहेत? तर मुख्यमंत्री आहे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज हे मुख्यमंत्री आहेत. ज्ञानेश्वर महाराज मुख्यमंत्री का आहेत? कोणती स्कीम काढली त्यांनी? कोणती योजना काढली? जसं आपल्या मुख्यमंत्र्यांनी योजना काढली. बोला पटकन. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्र्यांनी कोणती योजना काढली? लाडकी बहीण योजना. मग तुमच्या अशा ज्ञानोबारांनी कोणती योजना काढली की त्यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणावं? ज्ञानोबारांनी योजना काढली. कुठली? लाडका वैष्णव योजना. आणि त्या वैष्णवांना काय दिलं? जसं आपल्याला 1,500 रुपये दिले ना, मला पण आले बरं, आपल्याला जसे 1,500 रुपये दिले ना
तसे ज्ञानोबरांनी लाडक्या वैष्णव योजनेमध्ये लाडक्या वैष्णवांना अशी गोष्ट दिली की जी गोष्ट जगात कोणाला नाही महाराज. ज्या गोष्टी करता योगी ऋषी मुनी त्या ठिकाणी तरफडतात, साधना करतात, नामस्मरण करतात, तपश्चर्या करतात, जी गोष्ट योग्यांना मिळत नाही ती गोष्ट लाडका वैष्णव योजनेमध्ये ज्ञानोबरांनी वैष्णवांना दिली. कोणती? मिळविली माती वैष्णवाची, मिळविली सरकारने मुख्यमंत्र्यांनी जसे धन दिलं तसं माझ्या ज्ञानोबरांनी वैष्णवाची गवादी घातली. आणि त्या गवादीमध्ये काय दिलं? गवादी म्हणजे काय? गवादी म्हणजे काय? वाकवादाची वादी वेगळी. गवादी म्हणजे काय? पंगत. गवादी म्हणजे काय? पंगत. ज्ञानोबरांनी पंगत घातली. कशाची? मुक्तीची गवादी. आणि सकळ वैष्णवांना एकत्रित करणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय या वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री आहेत ज्ञानोबराय. शिक्षण मंत्री आहेत निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराज शिक्षण मंत्री आहेत. कारण ज्ञानोबरांनी जे ज्ञान जगाला दिलं, माऊली जर महावैष्णव असतील, वैष्णवांमध्ये अग्रगणी जर माऊली असतील, तर माऊलीकडे आलेलं ज्ञान हे निवृत्तीनाथांनी दिलंय. हे स्वतः माऊलींनी सांगितलंय. दिले संपूर्ण माझे हाती. कोणी दिलं? निवृत्तीनाथ महाराजांनी दिलं. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज शिक्षण मंत्री आहेत. ज्ञानोबराय कोण आहेत? बोलत चला, लक्षात ठेवा. ज्ञानोबराय मुख्यमंत्री, निवृत्तीनाथ महाराज शिक्षण मंत्री. आता ऐका, वारकरी संप्रदायाचे संरक्षण मंत्री आहेत तुकोबाराय. तुकोबारायांनी संरक्षण केलं संप्रदायाचं, अभंगांचं. आजही तुकोबारायांचे अभंग वारकऱ्यांचं कीर्तनकाराचं संरक्षण करतायत. कारण सगळ्यात जास्तीत जास्त अभंग कीर्तनाला जे घेतले जातात ते कोणाचे असतात? तुकाराम महाराजांचे. बरोबर की नाही? आणि आजही पटकन कीर्तनकाराला वक्तव्य आठवलं नाही, पुढचं काय बोलायचं आठवलं नाही, तर पटकन प्रमाण तोंडात येतं. कोणाचं? तुकोबारायांचं. तुकोबारायांनी ज्ञानपर अभंग लिहिले, भक्तीपर अभंग लिहिले, उपदेशपर अभंग लिहिले, अनेक अभंग लिहिले. पण तुकोबारायांनी काही असे अभंग लिहिले की ज्या अभंगातले शब्द फक्त शब्द नाही तर ते शस्त्र सुद्धा आहेत. आम्हा घरी दान शब्दांची चरत नाही, शब्दांची शस्त्र यत्न करू. शब्द हे तुकोबारायांचे शस्त्र आहेत. आणि म्हणून तुकोबाराय संप्रदायाचे संरक्षण मंत्री आहेत. संप्रदायाचे कृषी उत्पन्न मंत्री कोण आहेत? कृषी उत्पन्न मंत्री. बोला पटकन. संप्रदायाचे कृषी उत्पन्न मंत्री. बरोबर बरोबर. सावतामाळी महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी. तुम्ही करता ना काशी? काशी करता की नाही? अवती उत्तर प्रदेश मधली नाही, आपल्या घरात काशी करता की नाही तुम्ही? एकटे करता का भागीन करता? भाजीपाला पूर्वी जुन्या माय माऊल्यांच्या प्रत्येकीची काशी असायची. बरोबर की नाही? मग त्या काशीमध्ये एखादा वाफा ती मिरच्यांचा लावायची, एखादा वाफा वांग्यांचा लावायची, एखादा वाफा बोला ना काकड्यांचा लावायची, एखादा वाफा भोपळ्याचा लावायची, भोपळ्याचा एखादा वेल लावायची, एखादा वाफा शिरोले, अजून बोला पटकन घोसाली, बोला अजून गवार, अजून
टमाटी टमाटी का टमाटी. मी एकदा माझ्या मुलाला म्हटलं बाबू जा हे 10 रुपये घे आणि टमाटी आण. माझा मुलगा मला म्हणतो आई टमाटी नाही टोमॅटो म्हणायचं. टमाट्याचे वाफा असायचा आणि शेकटाच्या शेंगाचं झाड तर प्रत्येकाच्या घराच्या बाजूला आहेच आहे. महाराज ते शेकटाची शेंग तुम्ही खाता ना, त्याच्यामध्ये खूप कॅल्शियम असतं बरं का, ती खात जा. हो, ती शेकटाची शेंग पाडायला जी काठी असायची ना, ती काठी सुद्धा वेगळी असायची. महाराज तिला काय म्हणतात बरं इकडं? आमच्याकडे आकडी म्हणतात. इकडं काय म्हणतात? आकडीच म्हणतात का? मी बराच विचार केला इकडं आकडी का म्हणतात. नंतर माझ्या लक्षात आलं तिने शेंग वाकडी पडत नाही म्हणून तिला आकडी म्हणतात. पण नंतर पुढे जाऊन अजून काही गोष्टी कळाल्या की MSCBचे साहेब जर गावात आले तर टाकलेला आकडा काढायला सुद्धा ती कामाला यायची म्हणून ती आकडी. काय नॉलेज असतं ना लोकांचं. महाराज आपण जशी काशी करतो तशी आमच्या सावतामाळी महाराजांनी सुद्धा काशी केली. त्यांनी कांदा मुळा भाजी हे सगळं पेरलं आणि ते म्हणायचे की मी एक वेळ पंढरीच्या वारीला नाही जाणार पण माझी शेती ही पंढरी, माझी शेती माझा हा व्यवसाय, माझी कांदा मुळा भाजी म्हणजेच माझी आहे विठाई विठ्ठल. मुख्यमंत्री झाले, शिक्षण मंत्री झाले, संरक्षण मंत्री झाले, कृषी उत्पन्न मंत्री झाले. आता पुढचे मंत्री आहेत बांधकाम मंत्री. बांधकाम मंत्री आहेत गोरोबा काका. विठोबाच्या विटेवर उभा आहे ना, ती वीट गोरोबाने फेकलेली वीट आहे बर का. ती वीट पुंडलिकाने जरी फेकलेली होती तरी ती भक्तीची वीट आहे आणि भक्तीची वीट ज्यांनी उभी केली ते गोरोबा काका बर का. गोरोबा काका बांधकाम मंत्री आहेत. पुढचे मंत्री ऐका, शिक्षण आणि सॉरी महिला आणि बाल विकास मंत्री. महिला आणि बाल विकास मंत्री कोण आहेत? जनाबाई महाराज. जनाबाई महाराज महिला आणि बाल विकास मंत्री का आहेत? कारण लहानांपासून थोरांपर्यंत, सावापासून चोरांपर्यंत, कोकणापासून दखणापर्यंत ज्यांच्या ओव्या घराघरात माई माऊलीने गायल्या आणि साध्या सोप्या पद्धतीने भक्ती करायला ज्यांनी शिकवलं ते आमच्या जनाबाई म्हणजे महिला बाल विकास मंत्री आहेत महाराज. कारण आमच्या महिलांनी परमार्थ करावा, स्त्रियांनी परमार्थ करावा, सुरुवात करावी. अगदी साधी सोपी सुरुवात. तू ये राबा विठ्ठला सुंदर माझी जाती बहुत फिरते बहुत. क्या बात है. ओव्या राहू कौतुके तू ये रवा विठ्ठला. तू ये रवा विठ्ठला, तू ये रवा विठ्ठला. जनाबाई महाराजांनी जात्याच्या ओव्या आज आपल्या घराघरापर्यंत पोहोचल्या. जनाबाई जाता माहिती हा, जात ते आता जात ते आता न राहत. आता जात माहिती नाही आजकालच्या नवीन मुलींना, सूप माहिती नाही. मी कुर्लाला तिकडे कीर्तन करता गेले होते 15व्या माळ्यावर आणि तिथे एका ताईला विचारलं, ताई सूप मिळेल का तुमच्याकडे आहे का? ते म्हणते तुम्ही फक्त सांगा कुठलं पाहिजे, टोमॅटो पाहिजे का मंचाऊ पाहिजे. सूप म्हणजे काय हे सुद्धा आता माहिती नाही. आता आमच्याकडे फक्त म्हशाच्या बाजारला भेटतं ते दिसतं, म्हणजे उखळ सुद्धा माहिती नाही. जात आता फक्त ते हल्दीला शो शायनिंगला आणलं जातं, त्याच्यावर दळता काही येत नाही, खुंटी कशी लावायची ते पण कळत नाही. पण नुसतं ते शायनिंगला आणलं
जातात, त्याच्यावर रील्स बनवल्या जातात. बाकी जात्याचा काय उपयोग असतो ते आता राहिलं नाही महाराज. पण जुन्या माई मावल्या किती काम करायच्या. त्याच्यामुळे आजही 80-85 वर्षाची मावशी जेवढं काम करू शकते तेवढी आताची सुनबाई करू शकत नाही करू शकत महाराज. कारण जुन्याकडे जात्यावर दळण दळले महाराज, दळण डोक्यावर घेऊन गेलाय, पाणी वाहिलंय महाराज, एवढं कपडे धुतले. पण आता इतके मशीन आलं, कपडे धुवायचं मशीन, कपडे सुकवायचं मशीन, भांडे घासायचं मशीन, पीठ मळायचं मशीन, भाकरी करायचं मशीन, साफसूफ करायचं मशीन, कपडे धुवायचं मशीन, कपडे सुकवायचं मशीन. आता एकच मशीन राहिलंय, माणूस आतमध्ये टाकायचा, जेवण करून ढेकर देऊनच बाहेर आला पाहिजे. पण जुन्या माई मावल्या काम करायच्या म्हणून तब्येत चांगली होती, कुठल्याही प्रकारचे आजार नव्हते. नाहीतर आजकालच्या सुनबाईला कमरेतून गॅप, मणक्यातून गॅप, इकडं गॅप, तिकडं गॅप, मानेतून तर इतका गॅप पडला कारण सारखे मोबाईल बघते. विठ्ठला जात्यावरच्या ओव्या जेणे घराघरात पोहोचवल्या त्या जनाबाई महाराज बाल विकास मंत्री आहेत, महिला मंत्री आहेत. पुढचे मंत्री कायदा मंत्री, न्याय मंत्री या संप्रदायाच्या कोण असतील तर त्या म्हणजे मुक्ताबाई महाराज. या मुक्ताबाईने 3 देवांना कायदा न्याय शिकवला. कोण कोण 3 देव? चांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव. 3ही देवांना मुक्ताबाईने कायदा शिकवला म्हणून मुक्ताबाई महाराज कायदा मंत्री आहेत. कायदा मंत्री मुक्ताबाई महाराज. महिला बाल विकास मंत्री बोला पटकन जनाबाई महाराज. संरक्षण मंत्री पुढे पाठ मागे तुकोबाई. कृषी उत्पन्न मंत्री सावतामाळी महाराज. बांधकाम मंत्री गोरोबा काका. शिक्षण मंत्री निवृत्तीनाथ महाराज. मुख्यमंत्री ज्ञानोबा राणे. आधी ऐका, या संप्रदायाचे अर्थमंत्री, अर्थ म्हणजे काय? धन. या संप्रदायाचे अर्थमंत्री ते आहेत भगवान श्री नामदेव महाराज. नामदेव महाराज अर्थमंत्री काय आहेत? कारण संप्रदायाचा गाभा अर्थ धन काय असेल तर ते म्हणजे प्रेम आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञानदेव. आणि प्रेम मंत्री जर कोण असतील तर ते नामदेव महाराज. कारण लहानपणापासूनच विठोबाचा संग प्राप्त झाला होता. इतकं प्रेम नामदेवरायांचं होतं विठोबावर. नवे विठोबाचं सुद्धा नामदेवराय इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं. म्हणून संप्रदायाचे प्रेम भांडारी, विठोबाचे प्रेम भांडारी, प्रेम मूर्ती जर कोण असेल तर ते म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. विठ्ठला अगदी लहान वयात मूर्तीतून भगवंत प्रगट व्हावे आणि ज्यांच्या हातून नैवेद्य ग्रहण करावा ते संत श्रेष्ठ नामदेवराय या संप्रदायाचे प्रेम मंत्री आहेत. मग असे अनेक संत झाले महाराज. अभंग नामदेवांचा आहे. नामदेवांचा जरी अभंग असला तरी नामदेव महाराज या अभंगामध्ये प्रत्येक संतांचं येणं या पृथ्वीवर का होतं याचं कारण मीमांसा सांगतायत. तसं पाहत असताना या पृथ्वीवर तुम्ही आम्ही येतो म्हणजे जीवही येत असतो, देवही येत असतो आणि संत सुद्धा येत असतात. जीव येत असतो किंबहुना जीवाला या पृथ्वीवर यावं लागतं. का यावं लागतं? कारण केले कर्म झाले तेची भोगाले. जे कर्म पाठीमागे झाले नाही ते भोगण्याकरता या पृथ्वीवर यावंच लागतं आणि ते कर्म भोगूनच संपवावं लागतं महाराज. कर्म संपल्याशिवाय या पृथ्वीवरून आपल्याला जाता येत नाही. कर्म जर असेल ना, मागचं जर काही प्रारब्ध कर्म शिल्लक असेल तर तुम्हाला ते प्रारब्ध संपवल्याशिवाय भोगल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. आणि प्रारब्ध कर्म हे कुणालाच चुकलेलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योग पावला. रामाला वनवास भोगावा लागला. नवे याही पुढे उदाहरण दिले. परियेसी गवारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगार. बिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्र नयन. कर्म आहे महाराज. एखाद्या व्यक्तीचं कर्म असेल तर त्याला झालेला आजार सुद्धा लवकर बरा होत नाही, किती दवाखाने करा. उदाहरण सांगेल आपल्याला. आपल्या भारतामध्ये सध्या जगद्गुरु महामंडलेश्वर राजेंद्रदासजी महाराज की जे महाराज असं त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की म्हणे मी तरुण वयात असताना मला ताप यायचा म्हणे आणि इतका ताप यायचा की तो ताप उतरतच नव्हता. मी खूप डॉक्टर केले, खूप दवाखाने केले. अक्षरशः म्हणजे दवाखाने कोणते डॉक्टर जे मला गोळी देणार आहेत ना ती गोळी मी अगोदर खाल्लेली असायची पण ताप उतरत नसायचा. डॉक्टरने गोळ्यांची नावं, डॉक्टरांची नावं सगळं मला माहित झालं होतं. अक्षरशः सगळ्या टेस्ट केल्या. 2-2, 3-3, 4-4 वर्ष झाले पण तापच उतरत नव्हता अंगातला. एवढे महागडे डॉक्टर केले, सगळ्या टेस्ट केल्या पण ताप जातच नाही. बरं तापात मरत पण नव्हतो म्हणे मी. तापही जात नाही
दिवशी माझे गुरु महाराज मला म्हणाले की अरे आपल्या आपल्या आश्रमावर एक काही डॉक्टरांचा कॅम्प येणार आहे आणि तुझा ताप उतरत नाही ना म्हणे, तर तू तिथे जाऊन चेक कर. आता राजेंद्रदासजी महाराज विचार करता एवढे टेस्ट केल्या, एवढे मोठे मोठे डॉक्टर केले आणि या साध्या कॅम्पमध्ये लागलेल्या कॅम्पमध्ये शिबिरामध्ये माझा आजार काय बरा होणार आहे, माझा ताप काय जाणार आहे. पण गुरु महाराजांची आज्ञा, गुरुच्या आज्ञेला नकार देऊ नये आणि म्हणून राजेंद्रदासजी महाराज त्या कॅम्पमध्ये त्या शिबिरामध्ये गेले आणि शिबिरामध्ये गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी एक गोळी दिली. बरं जी गोळी दिली ना ती गोळी किती रुपयाची होती? 1 रुपयाला 2 गोळ्या, 50 पैशाला 1 गोळी होती. किती पैशाला? 50 पैसे माहिती तुम्हाला कळतात ना, 50 पैशाला 1 गोळी होती. ती गोळी मी विचार केला या गोळीने काय होणार आहे, पण दिली तर खाऊन बघू. आतापर्यंत 4 वर्ष अंगावर ताप काढला, ताप उतरत नव्हता. 50 पैशाची 1 गोळी खाल्ली. किती पैशाची? 50 पैशाची 1 गोळी खाल्ली आणि गोळी खाल्ल्या खाल्ल्या 2 तासात ताप उतरला. तो अजूनपर्यंत परत आला नाही. मग मी गुरु महाराजांना विचारलं का हो महाराज, म्हणे एवढे वर्ष मी दवाखाने केले, एवढ्या टेस्ट केल्या, ताप उतरला आणि 50 पैशाने ताप उतरला कसा काय? त्यावेळेस महाराज म्हणाले बाळा रे, तुझं प्रारब्ध होतं ते प्रारब्ध आणि ते प्रारब्ध संपलं. 50 पैशाच्या गोळ्याने सुद्धा तुझा ताप बरा झाला. त्या 50 पैशाच्या गोळीने बरा झाला नाही, तुझा प्रारब्ध संपायला ती 50 पैशाची गोळी कारण ठरली. विठ्ठल म्हणून काही लोक बघा खूप दवाखाने करतात पण आजार थांबत नाही. एखाद्या बाबाकडे जातात, एखादं काहीतरी औषध घेतात आणि लगेच त्यांना फरक पडतो. आपण म्हणतो बाबा खूप महान आहेत, बाबांच्या औषधामध्ये चांगली अशा प्रकारची पॉवर आहे. ठीक आहे, तीही चांगली गोष्ट आहे. कोणाला कशाने फरक पडेल सांगता येत नाही, पण शेवटी तुमचं प्रारब्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला ते भोगावेच लागतात. ते कोणाला टळले नाही. मग जीवाला यावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, कारण जीव कर्ममूर्ती आहे. कर्म भोगण्याकरता तो इथं येतो. दुसरी गोष्ट, देव या जगामध्ये येत असतात. देव करुणेने येत असतात, कारण देवाने आम्हाला बनवलेलं आहे. तुम्ही आम्ही कोणाचे अंश आहोत? देवाचे अंश आहोत. ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. देव या जगामध्ये येत असतो कारण त्याचं कर्तव्य महाराज. त्याने जर आम्हाला जन्माला घातले तर त्याचं कर्तव्य इथं येणं, आपल्याला विचारणं, आपली काळजी करणं. मला सांगा, तुम्ही जर मुलाबाळांना जन्माला घातलं तर त्या मुलाबाळांचं सगळं करणं हे तुमचे काय आहे? कर्तव्य आहे. मला सांगा, ज्या मोबाईल कंपनीचा आपण मोबाईल घेतो ती मोबाईल कंपनी आपण वॉरंटी गॅरंटी कार्ड देत असते. का देत असते? कारण मोबाईल जर एवढ्या दिवसाच्या आत खराब झाला तर खराब झालेला मोबाईल नीट करून देणं कोणाचं काम आहे? कंपनीचं काम आहे. प्रॉडक्ट जर फॉल्टी निघालं तर कोण फॉल्ट आहे? कंपनीचा फॉल्ट आहे. मग देव ही कंपनी आहे आणि देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे, म्हणून त्या देवाचं कर्तव्य आहे की इथे येणं. मग देव कर्तव्यापोटी जरी येत असला तरी तो इथे येऊन काय करतो? तर धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य धर्माचं रक्षण करतो. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जीव येत असतो कारण जीव कर्ममूर्ती आहे. देव येत असतो कर्तव्यापोटी जरी येत असला तरी देव धर्ममूर्ती आहे. आणि संत या जगामध्ये येत असतात. का येत असतात? कारण संत हे ब्रह्ममूर्ती आहे. मग ब्रह्ममूर्ती असणारे संत ब्रह्मपद सोडून, चैतन्य निर्गुण निराकार निर्विकल्प पद सोडून, ब्रह्मपद सोडून अवतरित होतात या पृथ्वीवर. खाली येतात या पृथ्वीवर. का येतात? कशासाठी येतात? कोणाकरता येतात? याचे कारण मीमांसा दिली नामदेव महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. ब्रह्ममूर्ती Brahma
Uttara